जय हिंद। आप देख रहे हैं ARK न्यूज। भारतीय प्राइमरी स्कूल में विज्ञान एवं प्रौद्योगिकी प्रदर्शनी का आयोजन। औरंगाबाद। विद्यार्थियों में वैज्ञानिक सोच और नवाचार की भावना को बढ़ावा देने के उद्देश्य से भारतीय प्राइमरी स्कूल में विज्ञान एवं प्रौद्योगिकी प्रदर्शनी का भव्य आयोजन किया गया है। इस प्रदर्शनी में स्कूल के विद्यार्थियों द्वारा विज्ञान और तकनीक पर आधारित उपयोगी एवं नवाचारी मॉडल, प्रोजेक्ट और प्रयोग प्रस्तुत किए जा रहे हैं। इन प्रस्तुतियों के माध्यम से बच्चों की सृजनशीलता, कल्पना शक्ति और वैज्ञानिक दृष्टिकोण को विकसित करने का प्रयास किया गया है। प्रदर्शनी के जरिए विद्यार्थियों को यह समझने का अवसर मिल रहा है कि कक्षा में सीखा गया ज्ञान वास्तविक जीवन में कैसे उपयोगी हो सकता है। साथ ही इससे बच्चों में विज्ञान एवं प्रौद्योगिकी के प्रति रुचि और जिज्ञासा भी बढ़ रही है। देश और दुनिया की ताज़ातरीन खबरें देखने के लिए सब्सक्राइब करें ARK न्यूज, हर कदम सच के साथ। माझे नाव खानाजी मुजीब आहे। माती विना शेती प्रमुख फायदे। नंबर 1, पाण्याची बचत होतो। नंबर 2, कमी जागेत जास्त उत्पादन होतो। नंबर 3, माती विना शेती म्हणजे पोषक तत्वांनी युक्त पाणी वापरून शेती करणे। आपण येथे पाहू शकता एका प्लांट मधून दुसऱ्या प्लांट मध्ये पाणी कसे येत आहे। माती विना शेती करताना आपण खालील पिके घेऊ शकतो। नंबर 1, पालेभाज्या। नंबर 2, फळभाज्या। नंबर 3, हिरवा चारा। नंबर 4, औषधी वनस्पती इत्यादी। हॅलो फ्रेंड्स, माझे नाव फातिमा शेख अजीजुद्दीन आहे। माझ्या शाळेचे नाव भारतीय प्राथमिक शाळा आहे। मी आता पहिली अ या वर्गात शिकते। माझ्या वर्ग शिक्षिकेचे नाव आफरीन मॅडम आहे आणि मुख्याध्यापिकेचे नाव कुलकर्णी मॅडम आहे। आज मी आणि माझे मित्र आपल्या समोर ज्ञानाचा प्रकाश दी लाईट ऑफ नॉलेज या अंतर्गत कचऱ्याचे व्यवस्थापन याविषयी आपणास माहिती सादर करणार आहे। नमस्कार, हे आहे माझे सुंदर शहर आणि इथे आहे माझा घर। इथे आहे शहराचे हॉस्पिटल। तर ही आहे माझी सुंदर भारतीय प्राथमिक शाळा। देखो अपने चारों ओर कचरा मचाता शोर, मुझको उठालो तुम, कूड़ेदान में डालो तुम। गंदगी को दूर भगाओ, रोगों से छुटकारा पाओ। माहिती मी आपल्याला एक प्रश्न विचारते, आपण ओला कचरा कोणत्या रंगाच्या डब्यात टाकतो? हिरव्या। बरोबर। आपण सुका कचरा कोणत्या रंगाच्या डब्यात टाकतो? निळा। बरोबर। ताई, माई, दादा, भाऊ, बोला बोला बोला, कचरा करू वेगळा, सुका आणि ओला। धन्यवाद। हेलो फ्रेंड्स, मेरा नाम इसरा फातिमा शेख है। साफ सफाई की आदत अपना लो, साफ सफाई की आदत अपना लो। कूड़ा कूड़ेदान में डालो, मत फैलाओ इधर उधर कचरा। अच्छी आदत तुम अपना लो, सदा सफाई को अपना लो, सुंदर अपना देश बना लो। घरों से ही गीले और सूखे कचरे को अलग किया जाए तो कचरा फिर से मूल्यवान बन सकता है। हमारे इस प्रोजेक्ट में देखिए कचरे को मूल्यवान बनाने का अनोखा सफर। धन्यवाद। Myself Saiba, Standard 7th A. Welcome to our English Hub. Let's start learning about different topics in English. Articles A and the. A and सामान्य गोष्टीसाठी, the ठराविक गोष्टीसाठी। Thank you. मैं वर्ग 3 में सीखता हूँ। हमारे पीरियड का नाम है नदी तालाब सफाई की मशीन। इस मशीन से हम नदी तालाब के ऊपरी हिस्से में जो तैरने वाला कचरा जैसे प्लास्टिक, थर्माकोल, झाड़ के पत्ते, इन्हें हम आसानी से सफाई कर सकते हैं। और इसके अलावा सभी तैरते मलबे को हटाने के लिए इसे इस्तेमाल करते हैं। और कचरा इस कंटेनर में जमा करती है, जिससे जल जीवन की रक्षा होती है और प्रदूषण कम होता है। ये मशीन बैटरी पे चलती है, पर्यावरण अनुकूल तरीके से काम करती है। ये मशीन इस बेल्ट और फिल्टर सिस्टम का उपयोग करके प्लास्टिक, पत्ते और जलीय पौधे जैसी चीजें को उठाती है और पानी से अलग करके एक कंटेनर में जमा करती है। नमस्कार, माझे नाव खान अरसलान अफजल आहे। मैं वर्ग 6वी ओचा विद्यार्थी। ये
हार्वेस्टिंग है। ये बारिश का पानी है, ये इसमें गिरता और इससे इसमें फिल्टर होता, इससे इसमें जमा होता। अगर अपन ऐसे करते रहे 4 महीने अपन ऐसे पानी जमा करे तो अपन ये पानी जमा करे हुआ अपन उसको खेती के वास्ते या पीने के वास्ते अपन इसको यूज कर सकते। अगर अपन ने आप क्या होगा, ये हमारा चौधरी प्रोजेक्ट है। ये कंपनी जिससे प्रदूषित पानी निकलता है, ये प्रदूषित पानी ये यहाँ पर होता है फिल्टर, फिर ये पत्थर के होते हैं कोयले में जाता है, कोयले के बाद कपास में, कपास के बाद ये टिश्यू में, टिश्यू के बाद कार वॉश के लिए यूज होता है, घर साफ करने के लिए यूज होता है, फायर ब्रिगेड के लिए आग बुझाने के लिए होता है, और बगीचे के लिए पानी डालने के लिए होता है। सर का नाम? फेरोज सर। इसे भी मैक दे आपल्या भारतामध्ये 28 घटक राज्य आहे. भारतातून प्रत्येक राज्यातून लोकसभेचे सदस्य निवडून येतात. भारतामध्ये लोकसभेचे 543 सदस्य आहे. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे व राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. आहे की माती विना शेती हे तंत्रज्ञान कमी संसाधनामध्ये अधिक उत्पादन मिळण्यासाठी होते. थँक्यू. माती आपण पोषक तत्वे वापरून शेती करू शकतो. उदाहरणार्थ लोह मॅग्नेट या प्रकारे औषध वापरून ही शेती करू शकतो. थँक्यू. हे ठिबक सिंचन आहे. ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या मुळांना थेंब थेंब पाणी देणारी आधुनिक पाणी बचत करणारी पद्धत आहे. तसेच खतांचा वापर कमी होतो आणि उत्पादनात वाढ होतो. तसेच शेती करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करता येतो. दुष्काळी भागात ठिबक सिंचन मुळे कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळवता येतो. आपल्या विहिरीद्वारे पाणी टाकी देते. टाकीतून पाणी ठिबक सिंचनाद्वारे झाडांना पोहोचते. जितकं मुबलक पाणी लागेल तितकं पाणी झाडांना देण्यात येतो आणि ह्या टाकीद्वारेच आपण औषध खत या वाटे आपण मुळांपर्यंत पोहोचू शकतो झाडांची. त्यामुळे वेळ ही बचत होते, पाण्याची बचत होते आणि मेहनत कमी लागते. हाँ नजीब की इनकी सबकी लेनी है. दानी शिकवासी में गीले कचरे के उपयोग नंबर 1 खाद बनाना. गीले कचरे को जैविक खाद में बदला जा सकता है जो पौधों के लिए. नमस्कार, माझं नाव आहे आरोही. माझ्या शाळेचं नाव आहे भारत प्राथमिक शाळा. माझ्या मुख्याध्यापकाचं नाव आहे कुटकर्णी मॅडम. मी आता दुसऱ्या शिकते. माझ्या वर्ग शिक्षकाचं नाव आहे रजिया मॅडम. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे राखण दिवस. राखण दिवसाचे वेगळे कसे मोजायला जावे. राखण दिवस आहे त्या मिळतात कसे दिवस हे बसणाऱ्या रुमात पडलं जातं. आपण या पोळ्यात पाहूया. हे सूर्य आहे पुढे आहे. सूर्याचा प्रकाश त्या भागात तुझा दिवस असतो आणि त्या भागात तुझं रात्र असतं. थँक्यू. हेलो फ्रेंड, दोस्तों हम जानेंगे दिन और रात कैसे होती है. हम सोचते जब आसमान में सूरज चमकता है तो दिन होता है और जब आसमान में और जब सूरज डूबता है तो रात होती है. पर ऐसा नहीं होता. आसमान में बहुत सारे ग्रह और तारे होते हैं. सूर्य एक तारे, पृथ्वी एक ग्रह जिस पर हम रहते हैं. ये सूरज है और ये पृथ्वी है जिस पर हम रहते हैं. पृथ्वी गोल घूमती है. उसके पृथ्वी के आधे समय में दिन होता है और आधे समय में रात होती है. जिस पर गिरती है वहाँ दिन होता है, जहाँ नहीं गिरती है वहाँ रात होती है. थँक यू. नमस्ते, माझं नाव जय दर्शद आहे. मी इयत्ता 4थी ब मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव भारतीय प्राथमिक शाळा आहे. माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव सय्यद शफीक सर आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे सोलार मोबाईल चार्जिंग.
सिस्टम के नदी खेत में पानी देने के लिए इसका उपयोग होता है। और घर में कुकर, भांडे, सेगड़ी, बहुत सारे चीज़ें ऐसे निकल गए सोलार से चलते हैं। और घर पे और एक बिजली तैयार होती है। और घर पे सोलार पैनल लगे हुए हैं, उससे बिजली घर में तैयार होती है। और एक नई कार निकली हुई है जो अभी सोलार चार्जिंग चलती है और उसके ऊपर सोलार पैनल लगे हुआ है और वो बिना पेट्रोल के चलती है। धन्यवाद। आगे हर चीज सोलार पे चलती है। माझं नाव जय दर्शता आहे। मेरा नाम मिर्जा रिश बेग आहे। मैं चौथी क्लास में पढ़ता हूँ। मेरे स्कूल का नाम भारतीय प्राथमिक शाळा आहे। मेरे शिक्षक का नाम सैयद शफीक सर आहे। मेरा जो प्रोजेक्ट है उसका इसका नाम सोलार मोबाईल चार्जिंग आहे। हॅलो फ्रेंड, माझं नाव सात शेख अकीला आहे। मी येथे पहिली वर्ग शिकतो। माझ्या शाळेचे नाव भारतीय प्राथमिक शाळा आहे। माझं नाव है शेख अल्फिया। मेरा प्रोजेक्ट का नाम है सूर्यमाला। नमस्कार। रोज सुबह को सूरज आकर सबको सजा जाता है। शाम हुई लाली फैलाकर अपने घर को जाता है। दिन भर खुद को जलाकर यह प्रकाश फैलाता है। सौमंडल का सबसे बड़ा तारा है। थैंक यू। नमस्ते, माझं नाव शेर अतलान सोलतन आहे। मी आता पहिली वर्ग शिकतो। माझ्या शाळेचं नाव भारतीय प्राथमिक शाळा आहे। माझ्यावर शिक्षक भुले मॅडम आहे। माझा साथ दिलो आहे। माझं नाव अफसर फिरोज पठाण आहे। मी आता पहिली शिकतो। माझ्या शाळेचं नाव भारतीय प्राथमिक शाळा कॉलनी रोशन गेट औरंगाबाद आहे। माझ्या क्लास टीचरचं नाव फुले मॅडम आहे। मी आज तुम्हाला सूर्यमालाबद्दल माहिती सांगत आहे। ज्यात अंधाऱ्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात। सूर्य आहे, तारा आहे। थँक्यू। हा फैज मोहम्मद फैज आहे। शाळेचे नाव भारतीय प्राथमिक शाळा आहे। हॅलो शाळेत आहे। हाँ नजीब की इनकी सबकी लेनी है। आता जलविद्युत प्रकल्प काम कसा करतो? धरणातील साठवलेले पाणी इंटेक गेट मार्फत पेन स्टॉक या नावाच्या पाईप मध्ये सोडले जाते। वेगाने येणारे पाणी टर्बाईनच्या पंख्यांना फिरवते। टर्बाईनला जोडलेल्या जनरेटरमुळे वीज तयार होते व लाईट सुरू होते। जलविद्युत प्रकल्पामुळे प्रदूषण होत नाही, खर्च कमी असतो। उर्वरित पाणीचा शेतीसाठी उपयोग होतो। धन्यवाद। बोर्डे सर बोलू। नमस्कार, माझं नाव शेख मुदस्सिर आहे। मी इयत्ता 7वी वर्गात शिकतो। माझ्या प्रकल्पाचे नाव वॉटर टँक लेवर बर्जर आहे। वॉटर टँक लेवर बर्जर आहे। आजच्या घडीने पाणी बाबाच्या बाहेर आहे। घरात टँक लेवल बर्जर आहे। आजच्या घडीने पाणी बाबाचे बाहेर आहे। घरात टँक लेवर बर्जर आहे। जर तुम्हाला पाण्याची गरज पडली, तुम्ही मोटर चालू असतात तरी यांना मोटर बदल्यानंतर तुम्हाला सूचना मिळेल।
भारतीय प्राथमिक शाळा आहे. आज आपण विज्ञान प्रदर्शनामध्ये चंद्रयान-3 वर्किंग मॉडेल याबद्दल माहिती बघणार आहोत. चंद्रयान-3 ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची एक चंद्र मोहीम आहे जी 23 ऑगस्ट 2023 रोजी भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरली. या मोहिमेमुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनला आणि यशस्वी लँडिंग करणारा चौथा देश ठरला. या मोहिमेत लँडिंग विक्रम आणि रोवर प्रज्ञान यांचा समावेश होतो, ज्यांचा उद्देश चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग आणि फिरण्याची क्षमता दाखवणे हा होता. त्याची प्रतिकृती म्हणून आज आम्ही विज्ञान प्रदर्शनामुळे चंद्रयान-3 वर्किंग मॉडेल तयार केले आहे. दबार या हॅलो, माय नेम इज काशिफ विमान आहे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. मी तुमच्या समोर सुविचा स्वागत यांना आजच्या सुविचा जीवनाने पैसा संयम करा. थँक्यू. नमस्कार सर्वांना, आम्ही वर्ग 2 चे विद्यार्थी. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आमच्या प्रोजेक्टबद्दल. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे लेझर होम सिक्युरिटी. या प्रोजेक्टमध्ये 3 वस्तूंचा वापर केलेला आहे. लेझर होम सिक्युरिटी या प्रोजेक्टमध्ये 3 वस्तू लेझर सेंसर आरसे. हा लेझर टॉर्चचा प्रकाश आरशावर पडतो, फिरतो आणि घराभोवती जातो. ही लेझर टॉर्चचा प्रकाश सेन्सर जोडलेली आहे. सेन्सर हालचाल झाली की ओळखतो. कोणी घरात शिरायला आला तर लेझरचा प्रकाश थांबवतो व सेन्सरला भी वाजवतो. हा आवाज सगळ्यांना येतो म्हणून चोर घाबरतो आणि पडून जातो. यामुळे आपलं घर आणि सुरक्षित राहतं. Hello, myself Sheikh Tausif Rais, standard 7th A. Compound words are formed when 2 small words join together to make one new word. या कुलकर्णी आहे. मी भारतीय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका आहे. आज आमच्या शाळेमध्ये शालेय विज्ञान प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले असून आज आमच्या शाळेला विस्तार अधिकारी श्री भोसले सर, संस्थेचे सचिव सय्यद नईम सर, संस्थेचे अध्यक्ष सय्यद आसिमुद्दीन इम्रान सर, औरंगाबाद पब्लिक हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री असद बेग सर आणि रशिदा उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्री रफत परवीन मैडम यांनी भेट दिली. धन्यवाद. एग्जीबिशन देखकर हमें बहुत खुशी हुई. इस प्रोग्राम से आप बच्चों के पेरेंट्स को क्या मैसेज देना चाहेंगे? बच्चों को पेरेंट्स का मैसेज बोले तो सर, उनकी जो एक्टिविटीज़ है उनके अंदर की, तो उनकी जो कला है वो उन्होंने क्या करे सबके सामने पेश करेगा. त्यांच्यामधल्या ज्या सुप्त गुण आहेत आणि जे शैक्षणिक साहित्य जे त्यांनी वापरलेले आहे त्याच्याबद्दल त्यांनी म्हणजे त्यांना आम्ही प्रोत्साहित केलं. शिक्षकांनी पण खूप मदत घेतली आणि विद्यार्थ्यांनी हे एक्झिबिशन तयार केलं. थँक्यू.